नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आमच्या सर्वांच्याच घरी पाण्याच्या बॉटलचा यूज हा केला जातो. मग ते लहान मुलांसाठी असू द्या किंवा आपण स्वतःही ट्रॅव्हलिंगमध्ये पाण्याची बॉटल यूज करत असतो. पण तुम्ही याच पाण्याच्या बॉटलला आजपर्यंत कधी काटेपिन लावून बघितले आहे का? किंवा त्यामुळे आपली कुठली समस्या दूर होते हे कधी जाणून घेतलं आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काटेपिनचा वापर पाण्याच्या बॉटलसाठी करणारच आहोत. पण त्याचबरोबर रोजच्या उपयोगात येणाऱ्या काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे आपली अवघड किचकट कामे जी आहे ती चुटकीसरशी सॉल्व्ह होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे कपडे वाळवण्याच्या चिमट्यांपासून. आपल्या घरामध्ये एकतरी असा चिमटा रिकामा पडलेला असतो. आपण सर्वच जी चिमटे आहे कपडे वाळवण्यासाठी काही यूज करत नाही. जर तुमच्याकडे देखील अशा प्रकारचा एखादा चिमटा किंवा कलर गेलेला असेल किंवा थोडासा क्वालिटी खराब झालेली असेल, जर असा चिमटा तुमच्या घरामध्ये असेल तर त्याचा आज आपण अतिशय सोपा आणि सुंदर असा उपयोग करणार आहोत. त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे चिगट टेप, जो की आपल्या सर्वांच्याच घरी असतो. चिगट टेप घेताना फक्त डबल साईडवाला चिगट टेप घ्यायचा आहे. साधा टेप अजिबात वापरायचा नाही आहे, नाहीतर त्याचा उपयोग होणार नाही. तर बघा, या ठिकाणी दोघं साईडने चिगट असतो ज्याला, तो वाला चिगट टेप आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि जो चिमटा आहे त्याच्या पाठीमागच्या साईडला बघा अशा पद्धतीने व्यवस्थित लावायचा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा वापर आपण नेमका कशासाठी करणार आहोत, ते सुद्धा मी पुढे दाखवते. तर बघा, मी याला किचनमध्ये अडकवत आहे. आता असं नाही की तुम्ही किचनमध्येच याचा वापर करू शकता. तुम्हाला जिथे वाटेल तुम्ही याला टांगून ठेवू शकतात. यामुळे भरपूर आपल्या वस्तू ज्या आहे आपण अशा इकडे तिकडे ठेवलेल्या असतात, त्या अगदी आरामात आपण यावरती टांगून ठेवू शकतो. मग त्यामध्ये आपली छोटीशी कॅरी बॅग राहतात, त्यासुद्धा तुम्ही याला अडकून ठेवू शकतात. आय कार्ड अडकून ठेवू शकतात, चावी अडकून ठेवू शकतात, किंवा तुमच्याकडे जर म्हणजे भरपूर अशा वस्तू असतात, वॉटर बॅग वगैरे, त्यासुद्धा तुम्ही अगदी आरामात यामध्ये अडकून ठेवू शकतात. आणि बघा, अगदी सोपा टूल्स आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे. बऱ्याच घरांमध्ये रेंटने राहतात काही, आणि तिथे असं म्हणजे खिळा वगैरे ठोकण्याची परमिशन नसते. तर अशा वेळेस तुम्ही तुमचं काम या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे महिलांसाठी सुद्धा उपयोगाची आहे आणि पुरुषांसाठी उपयोगाची आहे. ती म्हणजे बघा, आपल्याला बऱ्याचदा पाण्यामध्ये काम करावं लागतं. मग खास करून शेतकरी वर्गातली ज्या महिला आहे त्यांना हा प्रॉब्लेम बघायला मिळतो. तर बघा, अशा पायाच्या जी बोटं आहे त्यामध्ये रेडनेस येतो, लाल होतं किंवा आगसुद्धा होते, जलन होते. तर अशा वेळेस ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा. किंवा हाताला सुद्धा जर हा त्रास होत असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे व्हाईट कोलगेट, आणि शक्यतो व्हाईट कोलगेटच वापरायचं आहे, दुसरं कोलगेट वापरायचं नाही आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की इथे त्रास होते, आग होते, लाल झालं आहे, त्या ठिकाणी व्यवस्थित याला लावायचं आहे. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटच्या साईडला हाईपचं ऑप्शन आहे, तिथून हाईपसुद्धा करायला विसरू नका. तर बघा, अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही जिथे तुम्हाला त्रास होतो आहे त्या ठिकाणी जर कोलगेट लावलं तर तुम्ही ऑब्झर्व करा, अगदी थंड वाटतं, गार वाटतं, आणि पायांनासुद्धा म्हणजे जे दुखतं ते सुद्धा अगदी दुखणं कमी होऊन जातं. नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर नक्की करा. आणि त्यानंतर 15 ते 20 मिनटानंतर याला व्यवस्थित धुवून घेतलं तरीही चालेल, किंवा असंच ठेवलं तरीही काहीच अडचण नाही आहे. तुम्हाला जेव्हा हे धुवायचं तेव्हा तुम्ही धुवू शकतात. खूप छान थंड वाटतं. कोलगेट लावल्यामुळे अगदी गारपणा तयार होतो, आणि जी आग होते, जलन होते, तीसुद्धा होत नाही. सेम हातांनासुद्धा ह्याचा तुम्ही वापर करू शकतात. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे पाण्याच्या बॉटलसाठी. आपल्या सर्वांकडे पाण्याची बॉटल ही असतेच. मग आज आपण या पाण्याच्या बॉटलचा म्हणजे पाण्याच्या बॉटलसाठी एक उपाय करणार आहोत. काय होतं की आपण कुठे ट्रॅव्हलिंगला गेलो किंवा लहान मुलांच्या टिफिन बॅगमध्ये किंवा लहान मुलांसोबत जरी पाण्याची बॉटल दिली तर बघा, ती पाण्याची बॉटल अशी पडून जाते बॅगमधून, व्यवस्थित सरळ राहत नाही, आणि त्यामुळे त्यातलं जे पाणी आहे ते सुद्धा इतर सामानांवर पडतं आणि बाकी पूर्ण बॅगसुद्धा ओली होऊन जाते. खास करून ट्रॅव्हलिंगसाठी तुम्ही याचा नक्की वापर करा, कारण आपल्या पर्समध्ये भरपूर अशा वस्तू असतात, त्यासुद्धा ओल्या होऊन जातात. तर असं होऊ नये यासाठी एक ट्रिक वापरायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये काटेपिन आणि रबर हे दोघंही असतात. तर बघा, आपल्याला जी बॅग घ्यायची आहे, ज्या बॅगमध्ये आपल्याला पाण्याची बॉटल ठेवायची आहे, त्या बॅगला एक रबर आणि काटेपिन व्यवस्थित फिक्स करायचं आहे. मग तुम्ही कुठेही याला लावू शकतात, म्हणजे एखाद्या
सेंटरला लावू शकतात किंवा एखाद्या कोपऱ्याला जरी हे व्यवस्थित लावलं तरीही चालेल. तर बघा मी अशा पद्धतीने रबर बँडला काटेपिनने व्यवस्थित फिक्स केलेलं आहे. आता जी बॉटल आहे, लहान असू द्या मोठे असू द्या, कुठलीही बॉटल तुम्ही जी वापरत असाल ती बॉटल व्यवस्थित अशा प्रकारे या रबर बँडमध्ये अशी अडकवायची आहे. आणि बघा व्यवस्थित फिक्स झाल्यानंतर ही जी बॉटल आहे ती अजिबात इकडे तिकडे जात नाही. कितीही तुम्ही बॅग जी आहे सरकवली किंवा आपण कुठेही घेऊन गेलो तरीही ही बॉटल अगदी स्थिर उभी राहते. म्हणजे इकडे तिकडे अजिबात हालत वगैरे नाही. आणि ज्यामुळे आपलं जे पाणी आहे ते सुद्धा बॉटलमधलं सांडत नाही. नक्की ट्राय करून बघा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एक कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं पोहोचतात आहे. आणि त्यानंतर आपली छान सुंदर अशी गोड ओळख देखील होईल आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल. त्यानंतरची अजून एक महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे अशा प्लॅस्टिकच्या डब्यांसाठी आपल्याकडे एकतरी असा प्लॅस्टिकचा डबा असतो जो की आपण वापरत नाही. त्याचं झाकण खराब होऊन जातं किंवा थोडासा कुठेतरी टच लागतो म्हणून तो डब्बा आपण असंच घरामध्ये पडून असतो की ज्याचा आपण वापर करत नाही. तर असा जर डब्बा तुमच्या घरामध्ये असेल किंवा बकेट जरी तुम्ही या बकेटचा जरी वापर केला तरीही चालेल. तर बघा अशा पद्धतीने आपलं एक मोठं काम या जुन्या डब्यापासून आज आपण सॉल्व करणार आहोत. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे जे झाकण असतात, म्हणजे आपले जे बिसलरी बॉटलचे जे झाकण असतात ते आपल्याला घ्यायचे आहे. 2 बॉटल भरपूर आहे. आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे डबल साईड टेप जो की आपल्या घरामध्ये असतो. काहीच खर्च न करता किंवा कुठलीही एक्स्ट्राची वस्तू न आणता आज आपण भरपूर मोठं अशी वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत ज्याचा की आपल्या रोजच्या उपयोगात खूप फायदा होणार आहे. आणि बघा मी या ठिकाणी जे झाकण घेतलेलं आहे बॉटलचं त्या झाकणाच्या पाठीमागच्या साईडला अशा प्रकारे आपल्याला डबल साईड टेप जो आहे तो चिटकून घ्यायचा आहे. तर बघा आता त्यानंतर हा जो डब्बा घेतलेला आहे प्लॅस्टिकचा किंवा बकेट वगैरे सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. आणि बघा समोर असे 2 झाकण मी या ठिकाणी चिटकून घेतलेले आहे. अगदी सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. आता बघा याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्याला यामध्ये कुठलीही मोठी अशी कॅरी बॅग घ्यायची आहे आणि त्यामध्ये ठेवायची आहे. आता जे झाकण आपण लावलेलं आहे या कॅरी बॅगचे जे बंद आहे ते व्यवस्थितरित्या याला अडकवायचे आहे. तर बघा व्यवस्थित दोघंही बाजू व्यवस्थित याला मी अडकून घेत आहे. आता बघा आपल्याकडे भरपूर असा कचरा निघतो, ओला सुका. मग तो कचरा ठेवण्यासाठी भरपूर वेगवेगळ्या डस्टबिन आपल्याकडे नसतात. तर ओला कचरा टाकण्यासाठी वेगळा आणि सुका कचरा टाकण्यासाठी वेगळा असे 2 तुम्ही पार्ट करू शकतात. आणि अगदी सोप्या पद्धतीने आपली ही डस्टबिन या ठिकाणी तयार झालेली आहे, जी की दिसायलाही सुंदर आहे आणि ज्यामध्ये आपण जी कॅरी बॅग टाकलेली आहे ती सुद्धा कधीच खाली जाणार नाही, कारण ती व्यवस्थित हे जे झाकण लावलं आहे त्यामध्ये अडकली आहे. लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट